5 लाख पेन्शनर्स आहेत, त्या सर्वांच्या वोटचा विचार करून सर्व पक्षांना भेटून, सर्व पक्षांच्या नेत्यांना भेटून त्यांच्याकडून आपल्यासाठी काही शब्द, काही वचन आणि काही प्रॉमिसेस घेण्यासाठी ते गेलेले आहेत. त्या 3 दिवसापासून तिथे आहेत, अजून पुढचे 3 दिवस तिथे राहतील. ते सध्या गया आणि पटना या 2 ठिकाणी, दरभंगा इतर ठिकाणी जाणार आहेत. ते नसले तरी ते आले नसले तरी त्यांच्या अर्धांगिनी श्रीमती मीनाताई राजावत या इथे आलेल्या आहेत. त्यांचे मी आभार मानतो. आपल्या संघटनेचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष आदरणीय भानुदास नारखेडे साहेब, संघटनेच्या महिला आघाडीच्या राष्ट्रीय सचिव आदरणीय सरिताताई नारखेडे, आपल्या महाराष्ट्राच्या महिला आघाडीच्या उपाध्यक्ष आदरणीय आशाताई शिंदे, सर्वांच्या चेहऱ्यावर आशा दिसते, निराशा दिसते. आता दादा इथे येऊन बोलले की ते तारीख पे तारीख देतायत, मग ती तारीख तुम्ही पकडत का नाही? ते राजकारणी आहेत, ते तारीख देतच नाही, लवकर करतो म्हणतात. आता लवकर शब्द इतका लवचिक आहे की त्याचा अर्थ 2 तासातही होतो, त्याचा अर्थ 2 वर्षातही होतो. आपल्या नशिबी संघर्ष आणि कष्ट केल्याशिवाय काही नाही. आपण खूप शहाणे आहोत, प्रचंड प्रमाणात आपल्याकडे बुद्धी आहे, आपण शहाणे आहोत. आपल्यापैकी प्रत्येकानं जग पाहिलंय, आपलं घर चालवलेलं आहे, मोठे मोठे निर्णय घेतलेले आहेत, आपल्या कुटुंबात, आपल्या कारखान्यात, आपल्या फॅक्टरीमध्ये. पण इतकं शहाणपण असूनही सत्तेपुढं शहाणपण चालत नाही. हे सत्य आहे आणि सत्तेपुढं सत्यही चालत नाही, हेही सत्य आहे. पण आपल्याला थांबून चालेल का? चालेल का? आता नाठाळाच्या पाठी आपण काठी घालू, पण त्याच्या अगोदर आपण आपली लंगोटी देण्याचा प्रयत्न करतोय. नाही जमलं तर त्याची लंगोटी ओढू, आणि तरी नाही जमलं तर त्याच्या पाठीत काठी. आपण वृद्ध लोक आहे. आता तुम्ही पहा, आपल्या देशाची स्थिती तुम्हाला माझ्यापेक्षाही जास्त माहिती आहे. तुम्ही जातीचं संघटन बनवा, भरपूर लोक जमा होतात, कुठल्याही जातीत. बरोबर आहे ना? चूक आहे? रस्त्यावर लोक मावत नाही हो. इतके लोक जातीच्या नावावर जमा होतात, धर्माच्या नावावर जमा होतात. पण केवळ हक्काच्या नावावर विविध जातीतले, विविध धर्मातले, विविध डिपार्टमेंट मधले लोक एकत्र येणं, ते पण म्हातारे लोक, हे कठीण आहे. आपल्यातला हा कमजोरपणा आहे की आपण एकत्र येऊन दांडगाई करून, तोडफोड करून आपलं बाहुबळ दाखवू शकत नाही, कारण आपल्या बाहुतात बळ नाही. त्यामुळे जे निर्णय आपल्याला घ्यायचे असतात, मी एकटा ते निर्णय घेतच नाही. संघटनेत निर्णय घेण्याची एक पद्धत आहे आणि सगळे मिळून निर्णय घेत असतात. त्याचं पहिले झूम मिटिंगवर अप्रुव्हल होतं, त्याच्यानंतर ते निर्णय अंमलात आणण्यासाठी कार्यवाही होते. तर म्हणून आपलं आंदोलन सातत्याने 10 वर्षापासून म्हाताऱ्या लोकांचं आंदोलन आहे. ते कमजोर आहे, पण ते कणखर आहे, त्यात सातत्य आहे. जसं आमचे दादा सुभाषराव पोखरकरांनी सांगितलं की तुकाराम महाराज म्हणतात की कोणी पिवल्याशा रोपट्याचं मूळ सुद्धा दगड फोडून आत घुसतं, तुम्ही सुद्धा या वयात वटलेल्या झाडाची मुळी तुम्ही दिल्लीच्या दरबारात घुसवली, अजून मुळीच्या जवळ पाणी आलं नाही, पण दगड तुम्ही फोडलेला आहे आणि ते पाणी पण लागणार आहे. गलांडे साहेबांच्या भावना मला कळल्या आणि ह्या भावना तुमच्याच नाही, देशात अनेक लोकांच्या आहेत. पोखरकर साहेबांच्या भावना मला कळल्या, त्याही अनेक राज्यातील सगळ्या लोकांच्या आहेत की मोठा एल्गार व्हायला पाहिजे आणि आपण सगळ्यांनी आता विरोध पत्करायला पाहिजे, असं त्यांचं म्हणणं आहे. आता याच्यावर निर्णय काय होईल ते आपण ह्या गोष्टी मांडू. माझ्यासमोर आपल्या शिंदे साहेबांनी हेही मानलं की सुप्रीम कोर्टात आपण
जनहित याचिका दाखल करू, तो एक इलाज आहे, उपाय आहे. याच्यावर आपण सगळे चर्चा करून निर्णय घेऊच, त्यात काही शंका नाही. आणि तुम्ही असं सांगू नका की ही संघटना कोण्या एका पॉलिटिकल पार्टीच्या मागे लालघोटेपणा करते. मुळीच नाही, मुळीच नाही.